बघा, वर्ग 10चं भूमितीचं भौमितिक रचना जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन त्याचा प्रॅक्टिस सेट 4.1 आपण घेणार आहे. मीडियम दोन्ही आहे, मराठी सेमी इंग्लिश. आता याच्यामध्ये बघा 4 क्वेश्चन आहे तुमचे. आता 4 जे क्वेश्चन आहे या 4 क्वेश्चनमध्ये काय आहे बघा, हे जे तुम्हाला 4 क्वेश्चन दिसतात, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आता कसे ओळखायचे की कुठला क्वेश्चन कुठल्या पद्धतीनं सोडवायचा, सॉल्व करायचा. याच्यामध्ये बघा ABC आणि LMN दोघांमध्ये कॉमन पॉईंट आहे का, शिरोबिंदू आहे का? जसं ABC LMN तिन्ही काय वेगवेगळे, पण इथं बघा PQR LTR म्हणजे R दोन्हीमध्ये काय कॉमन आहे, शिरोबिंदू किंवा त्याला तुम्ही पॉईंट म्हणा. त्याच्यानंतर तिसऱ्या गणितामध्ये RST XYZ इथे वेगवेगळे आहे, परंतु चौथं जे आहे AMT AHE याच्यामध्ये AA कॉमन आहे. म्हणजे हे जे कॉमन आहे याची फक्त आपल्याला दुसरा आणि चौथामध्ये बघा, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये R कॉमन आहे आणि चौथ्या एक्झाम्पलमध्ये A कॉमन आहे. म्हणजे दुसरं आणि चौथं, सेकंड नंबर आणि फोर्थ नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला नुसतं आकृती काढायची आहे, फिगर. परंतु पहिलं आणि तिसरं याच्यामध्ये कॉमन तुम्हाला एकही पॉईंट दिसत नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतील, हे सॉल्व करून याचे फिगर काढावं लागतील, म्हणजे आकृत्या काढाव्या लागतील. तर मग सर्वात आधी मी बघा पहिलं आणि तिसरं घेतो, जे सोडवायचं आणि नंतर त्यांच्या आकृत्या काढायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आणि चौथं आणि याच्यामध्ये काय फरक आहे काय नाही हे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. एकदम शांततेनं हा व्हिडिओ बघसाल, कारण भरपूर विद्यार्थ्यांना असं आहे की याच्यामध्येच अडचण येते. पहिलं तर एक्झाम्पल ओळखता नाही येत आणि ओळखता आलं तर सॉल्व करता नाही येत, कसं सोडवायचं. म्हणून बुचकळ्यात पडून जायचं नाही. एकदम इझी, स्टेप बाय स्टेप माझी फॉलो करा, माझ्यासोबत काढा, व्हिडिओ पॉज करू तुम्हाला येऊन जाईल, काही अडचण जाणार नाही, आयुष्यभर विसरणार नाही. बघा, मग आपल्याला पहिलं आणि तिसरं एक्झाम्पल घ्यायचं आहे. याच्यामधलं पहिलं घेऊ आपण. फर्स्ट नंबरचं काय म्हटलेलं आहे बघा, त्रिकोण ABCला समरूप त्रिकोण का आहे, LMN. ABCला LMN समरूप आहे. त्रिकोण ABC असा काढा की AB बरोबर 5.5 सेंटीमीटर, BC बरोबर 6 सेंटीमीटर, CA बरोबर 4.5 सेंटीमीटर आणि BC भागेला MN बरोबर 5/4. तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा. तेच बघा, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN. In triangle ABC, AB is equal to 5.5 centimeter, BC is equal to 6 centimeter, CA is equal to 4.5 centimeter. Construct triangle ABC and triangle LMN such that BC upon MN is equal to 5/4. आता याच्यामध्ये आपल्याला कॉमन शिरोबिंदू, कॉमन पॉईंट नाही आहे. ABC LMN त्रिकोणामध्ये वेगवेगळे आहे, त्याच्यामुळे हे पहिले सॉल्व करायचं, त्याच्यावरून त्याच्या आकृत्या काढायच्या. मग आता सॉल्व कसं करायचं बघा, सोल्युशन उकलमध्ये. सोल्युशन उकलमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN गिवन दिलेले. मग आता दिलेले आहे, आपल्याला माहिती आहे दिलेले आहे म्हणजे यांच्या बाजू कशा असतात, समरूप असतात. समरूप कशा बघा, याची AB, पहिल्या त्रिकोणाची AB, तर याची काय होईल LM इज इक्वल टू याची BC, तर दुसऱ्या त्रिकोणाची MN, याची AC, तर याची काय होईल LN. आणि हे काय दिलेलं आहे आपल्याला, BC/MN दिलेलं आहे 5/4 दिलेलं आहे. मग आता बघा काय करणार आपण, यांची मापं टाकून घेऊ. आता मापं कशा कशाचे दिलेले आहे बघा, ABचं दिलं आहे 5.5, LM आपल्याला काढायचं जसंच्या तसं. BCचं दिलेलं आहे 6, MN नाही जसंच्या तसं. त्याच्यानंतर AC म्हणजे CA दिलेला आहे 4.5, LN आपल्याला दिलेलं नाही. आणि यांचा जो रेशो आहे हा किती दिला आहे 5/4. बघा मग आता कसं सोडवायचं, कसं सॉल्व करायचं, एकदम इझी आहे, नीट लक्ष द्या. आता याचे 3 पार्ट करतो मी, म्हणजे जेणेकरून कसं थोडं व्यवस्थित वाटेल.
पहिली बघा, पहिली बाजू. आता आपल्याला एल एम घ्यायचं. हां, मग आता एल एम जर काढायची तर काय घेऊ, 5.5 भागेला एल एम, आणि यांचा रेशो काय दिलेला आहे, 5/4, 5 भागेला 4. यांचा काय करायचा, तिरपा गुणाकार. मग आता तिरपा गुणाकार केला तर काय होईल, 5 गुणेला एल एम बरोबर 5.5 गुणेला 4. मग काय करू, एल एमला 5 गुणेला इकडे गेल्यानंतर भागेला एल एम बरोबर 5.5 गुणेला 4 भागेला 5. आता 5नं भाग जाते म्हणजे आपलं गणित सोपं जाते. 5 एक 5, 5 एक 5, पॉईंट आहे 5 एक 5, म्हणजे काय आलं, 1.1 गुणेला 4. आपल्याला माहिती आहे एक आहे डिनॉमिनेटर म्हणजे किंवा एक स्टेप वाढवतो, डिवायडेड बाय 1 करतो. एल एम इज इक्वल टू 1.1 इंटू 4. मग गुणाकार करू तर काय होईल, 4 एक 4, 4 एक 4 आणि 0.1 अंतर. अशा पद्धतीनं एल एम किती मिळाली आपल्याला, 4.4 सेंटीमीटर. आता बघा हे घेऊ 6/mn आणि रेशो काय दिलेला आहे, 5/4. मग असाच तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार केला तर काय होईल, 5 गुणेला एम एन बरोबर 6 गुणेला 4. एम एनला 5 गुणेला आहे, तिकडे गेल्यानंतर भागेला 6 गुणेला 4 भागेला 5. आता भाग जात नाही, इथं भाग गेला इथं जात नाही. मग काय करायचं अशा वेळेस, यांचा गुणाकार अंशाचा न्यूमरेटरचा. 6 चूक 24, 24/5. मग आता 24ला 5ने भाग देऊ, 5 चूक 20, 4 शून्य भाग जात नाही, पॉईंट दिला, शून्य घेतलं, 5 8 40. म्हणजे एम एन किती आली आपली, 4.8 सेंटीमीटर झाले एम एन सुद्धा. आता तिसरी बाजू 4.5 भागेला एल एन बरोबर 5 भागेला 4. यांचा तिरपा गुणाकार केला. तिरपा गुणाकार केला तर काय होईल, 5 गुणेला एल एन बरोबर 4.5 गुणेला 4. एल एन गुणेला आहे, तिकडे गेल्यानंतर भागेला, मल्टिप्लिकेशनला आहे तर डिवायडेशनला, 4.5 इंटू 4 डिवायडेड बाय 5. मग काय करू, भाग तर जात नाही, मग यांचा गुणाकार. 5 चूक 20 0, 2, 4 चूक 16 आणि 2 18. पॉईंट एका घरानंतर आहे दिला, डिवायडेड बाय 5. आता 18.0 म्हणजेच काय रे, पॉईंट नंतरच्या शून्याला काही किंमत नाही, 18 भागेला 5. मग काय करू आपण, एल एन बरोबर 18ला 5ने भाग देऊ. इथं 18ला 5ने आपण भाग देऊ. मग 18ला 5नं भाग दिला तर 5 त्रिक 15, 3 उरले, शून्य भाग जात नाही, दशांश चिन्ह शून्य घेतलं, 5 30. म्हणजे एल एन किती आले, 3.6 सेंटीमीटर. बघा आता आपल्याला दोन्ही त्रिकोणाचे माप माहिती आहे ना. आता आपण याच्या पाठीमागं काय करू, यांच्या आकृत्या काढू. तर आता बॅक साईडला गेल्यानंतर आपल्याला मापं मिळणार नाही, म्हणून मी मापं लिहून घेतो पाठीमागं. त्रिकोण ए बी सीचे काय दिलेले आहे, ए बी बरोबर 5.5 सेंटीमीटर, बी सी बरोबर 6 सेंटीमीटर आणि सी ए बरोबर किती, 4.5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर. आणि दुसरा त्रिकोण आहे आपला एल एम एन, याचे आपण काढले. आता एल एम 4.4 सेंटीमीटर, एम एन 4.8 सेंटीमीटर आणि शेवटी एल एन किती, 3.6 सेंटीमीटर झालं. हे आपल्याला फक्त माहिती व्हायसाठी, दिसायसाठी. मग आता याच्यावरून आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. आता पहिले सर्वात आधी काय करू, बी सी घेऊ. बी सी किती आहे, 6 सेंटीमीटर घेतली. बघा आकृतीमध्ये लक्ष द्या, 6 सेंटीमीटर. शून्यापासून सुरुवात करायची तर 6 सेंटीमीटर आहे. काढलं, त्या थोडे पॉईंट मोठे करा, असे दिसले पाहिजे, त्याला नावं द्या.
बी सी माप देऊ आपण, किती आहे 6 सेंटीमीटर झालं. त्याच्यानंतर आता उरलेला आहे ए, बी पासून एचं अंतर किती आहे 5.5. तेवढं काय करायचं, चॉकमध्ये अंतर घ्यायचं. बघा कसं, या पद्धतीने इथं 5.5 म्हणजे 5 आणि त्याच्यासमोर 5 मिलीमीटर. हां, तेवढं चॉकमध्ये असं डिस्टन्स घ्यायचं, अंतर घ्यायचं व्यवस्थित. हां, बी या बिंदूवर चॉक ठेवायचा आणि एक आर्क मारायचा. बघा हा असा झाला, लांब मारायचा, हैगे करायची नाही, आर्क मारायची. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे हा ए आहे, मग सी पासून एचं किती आहे 4.5. मग तसंच आता 4.5 घ्यायचं आपल्याला स्केलमध्ये. मग 4.5 घ्या म्हणजे 4.5. सी या बिंदूवर चॉक ठेवा आणि हा दुसरा आर्क मारा. दोन्ही आर्क कुठं छेदते आपला, जिथं छेदत असेल त्या बिंदूला ए हे नाव द्या आणि काय करा, स्केलच्या सहाय्याने त्या बाजू जोडून घ्या. त्यांची माप द्या. ए बी किती आहे 5.5 सेंटीमीटर. हां, सी ए म्हणजेच ए सी किती आहे 4.5 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं हा झाला. तशाच पद्धतीनं आता कोणचा घ्यायचा आपल्याला, एल एम एन काढायचा. तर जशी याची बी सी घेतली तर याची कोणची घेऊ आता, एम एन किती आहे 4.8 सेंटीमीटर. हां, मग ते घेऊ. म्हणजे शून्यापासून सुरुवात करायची, 4 पूर्ण आणि त्याच्यासमोर बारक्या 8 रेषा म्हणजे 8 मिलीमीटर झालं. त्याला नावं द्या. काय घेतलं आपण, कोणचे पॉईंट घेतले, 2 एम आणि एन. त्याचं माप टाकू 4.8 सेंटीमीटर. मग आता एम एन उरला यल, एम पासून यल पर्यंत म्हणजे यल एमचा आहे 4.4. तर तेवढं चॉकमध्ये डिस्टन्स घ्यायचं 4.4. 4 पूर्ण आणि त्याच्यासमोर 4 रेषा. तेवढं चॉकमध्ये डिस्टन्स घ्यायचं. पहिले याला असे टोको करून घ्यायचे, म्हणजे पॉईंट करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपला चॉक हलणार नाही. मग काय करू, 4.4 घेतला आपण, आर्क मारायचा लांब. त्याच्यानंतर एन पासून एलचा आहे 3.6. आता 3.6 घ्या, 3 पूर्ण आणि 6 मिलीमीटर म्हणजे 6 बारक्या रेषा. चॉकमध्ये 3.6 डिस्टन्स घेतलं, एन या पॉईंटवर चॉक ठेवला, दुसरा आर्क मारला. दोन्ही आर्क कुठं छेदतात त्याला कोणचं, त्या बिंदूला पॉईंट करा, जिथे छेदतात त्याला कोणचं नाव देऊ, एल, आणि स्केलच्या सहाय्याने जोडून घ्या. अशा पद्धतीनं हा तुमचा दुसरा त्रिकोण तयार झाला, एल एम एन. त्याला माप द्या. एल पासून एमपर्यंत आहे 4.4 सेंटीमीटर आणि एल पासून एनपर्यंत आहे 3.6 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपलं पहिलं एक्झाम्पल इथं सॉल्व झालं. आता बघा, आता फर्स्ट झालं. आता त्याच्यानंतर आहे याच्यावर आधारित थर्ड नंबरचं एक्झाम्पल. आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल घेऊ आपण. बघा, कारण इथं पण कॉमन पॉईंट नाही आहे, एकच शिरोबिंदू नाही, जसं आर एस टी आणि एक्स वाय झेड वेगवेगळे आहे. म्हणून हे सुद्धा सॉल्व करायचं आणि त्याच्यावरून त्याची आकृती काढायची. काय, त्रिकोण आर एस टी समरूप त्रिकोण एक्स वाय झेड. त्रिकोण आर एस टीमध्ये आर एस बरोबर 4.5 सेंटीमीटर. कोण आर एस टी, बघा एस हा कोण दिलेला आहे 40 अंशाचा, एस टी बरोबर 7 सेंटीमीटर आणि आर एस भागीला एक्स वाय बरोबर 3/5. तर त्रिकोण आर एस टी व त्रिकोण एक्स वाय झेड काढा. Triangle RST similar triangle XYZ. In triangle RST, RS is equal to 4.5 centimeter. Angle RST is equal to 40 degree. ST is equal to 5.7 centimeter. Construct triangle RST and XYZ such that RS upon XY is equal to 3/5. बघा सोल्युशन वोकलमध्ये दिलेलं काय आपल्याला, आर एस टीला समरूप त्रिकोण एक्स वाय झेड गिवन दिलेले. मग त्यांच्या
समरूप बाजू एकरूप बाजू आर एस भागेला एक्स वाय बरोबर एस टी भागेला वाय झेड बरोबर आर टी भागेला एक्स झेड आणि त्यांचा रेशो काय दिलेला आहे 3/5. मग आता आपल्याला पहिले काय करावं लागेल बघा. आर एस अपॉन एक्स वाय काय काय किंमत दिलेल्या आहे त्याच्यावरून सॉल्व करायचं आपल्याला. आर एचची दिलेली आहे म्हणून ती बाजू घेऊ. बघा मी तुम्हाला आता आर एचची किंमत टाकून घेऊ किती आहे. आर एस दिलेला आहे आपल्याला 4.5 एक्स वाय 3/5 यांचा काय केला तिरपा गुणाकार. तर काय होईल 3 गुणेला एक्स वाय बरोबर 4.5 गुणेला 5 एक्स वायला 3 गुणेला आहे तिकडे गेल्यानंतर भागेला 4.5 डिवायडेड बाय 3. आता 3 4.5ला भाग जाते तर कसं जाते बघा 3 1 3 1 उरला इथं पॉईंट आहे म्हणून पॉईंट दिला खाली घेतले 5 3 5 15 0 0 म्हणजे किती येते 1.5 बरोबर आहे 1.5. एक्स वाय बरोबर काय झालं 1.5 गुणेला 5 कारण काय की एकला काही किंमत नाही शेवटी तेवढंच येते म्हणून आपण मग यांचा गुणाकार 5 5 25 5 8 2 5 1 5 2 7 दशचिन्ह एकाग्रांत. मग एक्स वाय किती मिळाली आपल्याला 7.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर दुसरे कोणची किंमत दिली एस टीची. मग आता बघा एस टीची दिली म्हणून एस टी भागेला वाय झेड बरोबर 3/5. मग एस टीची किंमत किती आहे 5.7 घेतली हे वाय झेड बरोबर 3/5 यांचासुद्धा काय केला तिरपा गुणाकार. तर मग तिरपा गुणाकार केला तर काय होईल 3 गुणेला वाय झेड बरोबर 5.7 गुणेला 5 वाय झेडला 3 गुणेला तिकडे गेल्यानंतर भागेला 5.7 गुणेला 5 भागेला 3 भाग जाते देऊन टाकून नंतर हे देणं आता हे देणं काय होईल 3 1 3 किती उरले 2 पॉईंट आहे म्हणून इथं पॉईंट दिला 7 घेतले काय 3 9 27 0 0 म्हणजेच वाय झेड बरोबर काय आलं 1.9 गुणेला 5 भागेला 1 3 1 3 एक स्टेप मुद्दामून वाढवली मी म्हणजेच वाय झेड बरोबर 1.9 × 5. मग गुणाकार करू 9 5 45 5 7 4 5 1 5 4 9 वाय झेड किती आलं 9.5 सेंटीमीटर. मग आता बघा आता याचा कोन जो आहे आपल्याला यस हा दिला अँगल यस तर याचा कोणचा होईल वाय आणि अँगलसुद्धा कसे राहतील सारखेच राहतील म्हणजे अँगल आर एस टी इज इक्वल टू अँगल एक्स वाय झेड इज इक्वल टू किती डिग्री 40 डिग्री. म्हणजे म्हणून तिसरी बाजू सोडवायची गरज नाही कारण याच्या 2 साईड्स आणि एक अँगल त्याच्या तिन्ही बाजू दिल्या होत्या म्हणून तिन्ही बाजू काढल्या याच्यामध्ये 2 बाजू आणि एकच कोन दिला. कुठं कुठं 2 कोन आणि एक बाजू असणार त्याच्यावरून लक्ष ठेवायचं. मग अशा पद्धतीनं मापं काढले आपण. आता ते 2 त्रिकोण काढायला काही हरकत नाही आपण पाठीमागून मापं लिहून घेऊ एकदा. त्रिकोण आर एस टीचे मापं आर एस बरोबर 4.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर कोण आर एस टी 40 अंश आणि एस टी बरोबर 5.7 सेंटीमीटर. त्याच्यानंतर दुसरा त्रिकोण एक्स वाय झेड एक्स वाय झेडमध्ये एक्स वायचं माप 7.5. त्यानंतर अँगल एक्स वाय झेड हा सुद्धा 40चाच आहे आणि उरलेला वाय झेड बरोबर
9.5 सेंटीमीटर. आता बघा त्रिकोण काढू. पहिले आर एस टी काढून घेऊ. आर एस टीमध्ये काय करणार आहे, पहिले एस टी घेऊ. 5.7 सेंटीमीटर. बघा 5.7 सेंटीमीटर. 5 पूर्ण, त्याच्यासमोर बारक्या 7 रेषा म्हणजे 7 मिलीमीटर. एस टी 5.7 सेंटीमीटर. आणि यस हा जो कोन आहे हा किती आहे, 40 अंश. बघा कोन अँगल कसा घ्यायचा, बघा हे 90 अंशाची आणि हे खालची रेष आणि हे जिथं टच होते तिच्यावर ठेवायचा बरोबर. बघा असा व्यवस्थित मॅच करायचं, खालची रेषा दबली पाहिजे. मग आता किती आहे, 40 अंश. 40 अंश कुठे येते बघा, 10, 20, 30, 40. तिथं पॉईंट करा आणि स्केलच्या सहाय्यानं किरण म्हणजे रे काढा. काढला, त्याला माप द्या. त्याच्यानंतर बघा एस टी उरला काय, आर. मग आरपासून आरपासून एसपर्यंतचं अंतर किती आहे, 4.5. आरपासून एसपर्यंतचं किती आहे, 4.5. मग तेवढं डिस्टन्स घेऊ आपण चॉकमध्ये, 4.5 सेंटीमीटर. काय करायचं, असं डॉट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला काय होईल, माप घ्यायला अडचण जाणार नाही. स्केलवर घेतल्यापेक्षा हे इझी आहे. मग एस या बिंदूवर आपण ठेवला चॉक, आर्क मारला, बरोबर आहे. त्या जिथं आर्क आहे त्याला पॉईंट दिला. हा आपला आर हा पॉईंट आणि याचं माप 4.5 सेंटीमीटर. स्केलनं मापलं तर आर आणि टी जोडून घ्या. अशा पद्धतीनं आपला आर एस टी त्रिकोण तयार झाला. तसंच आता आपल्याला एक्स वाय झेड काढायचं. जसा याचा एस टी घेतला तसा याचा वाय झेड घेऊ. आता किती आहे, 9.5 सेंटीमीटर. वाय झेड 9.5 सेंटीमीटर. मग वाय हा सुद्धा 40 अंशाचा आहे मग सारखं, 10, 20, 30, 40. स्केलच्या सहाय्यानं त्याच्यामधून किरण म्हणजे रे काढायचा. लांब काढायचा. हे करायची नाही, त्याला माप देऊ कोणाला 40 डिग्री. मग वाय पासून एक्सपर्यंतचं अंतर किती आहे, 7.5 सेंटीमीटर. मग तेवढं चॉकमध्ये डिस्टन्स घ्या, 7.5. 7 पूर्ण आणि जे समोर किती मिलीमीटर, 5 मिलीमीटर. तेवढं डिस्टन्स घेतलं. वाय या बिंदूवर चॉक ठेवला आणि आर्क मारला. तो आर्क जिथं आपल्या त्या किरणवर छेदत असेल तिथं पॉईंट करा आणि तो पॉईंट कुठला राहणार आपला, त्याला काय नाव द्यायचं, एक्स. आणि याचं माप टाकू 7.5 सेंटीमीटर. एक्स आणि झेड जॉईन करा. बघा अशा पद्धतीनं झाला. तर आपला पहिला आणि तिसरा क्वेश्चन झालेला आहे.
आता दुसरा आणि चौथा बघा. आता इथं काय म्हटलेलं आहे, इथं पी क्यू अपॉन एल टी. पी क्यूचे किती भाग आहे? 3 भाग. एल टीचे किती आहे? 4 आहे. म्हणजे याचा अर्थ पी क्यू आहे लहान त्रिकोण आणि एल टी आहे मोठा त्रिकोण. आणि आपल्याला पी क्यू आरचे मापं दिले, म्हणजे पहिले पी क्यू आर येईल, त्याच्यानंतर त्याच्यावरून आपल्याला एल टी आर काढायला लागेल. इथं लक्षात ठेवा, पी क्यूचे 3 भाग आहे, एल टीचे 4. म्हणजे पी क्यू लहान त्रिकोण आहे, एल टी मोठा त्रिकोण आहे. पी क्यू आरचे माप आहे. त्याच्यानंतर चौथ्या एक्झाम्पलमध्ये बघा, ए एम टी ए एमचे 7 भाग. म्हणजे ए एम हा जो ए एम टी त्रिकोण आहे हा मोठा आहे आणि एचचे 5 भाग. म्हणजे एचे त्रिकोण लहान आहे. मोठा त्रिकोण ए एम टी असणार आहे, लहान त्रिकोण एच असणार आहे. तर एच येईल आतमध्ये. ते कसं आहे ते आता मी सांगतो तुम्हाला, लक्ष द्या नीट, एकदम इझी आहे. आणि इथं बघा, याचा आर कॉमन आहे, याचा आर कॉमन आहे. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये याचा ए कॉमन आहे, याचा ए कॉमन आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला डायरेक्ट फिगर काढायचे आहे, म्हणजे आकृत्या काढायच्या आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन बघू आपण. बघा काय म्हटलेलं आहे, त्रिकोण पी क्यू आरला समरूप त्रिकोण एल टी आर आहे. त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी क्यू बरोबर 4.2 सेंटीमीटर, क्यू आर बरोबर 5.4 सेंटीमीटर, पी आर बरोबर 4.8 सेंटीमीटर आणि पी क्यू भागेला एल टी बरोबर 3/4. तर त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एल टी आर काढा. ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल एल टी आर. इन ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर, क्यू आर इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर, पी आर इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल एल टी आर सच दॅट पी क्यू अपॉन एल टी इज इक्वल टू 3/4. म्हणजे पी क्यू आर हा लहान त्रिकोण आहे, एल टी आर हा मोठा त्रिकोण आहे. एवढं लक्षात घ्या. पहिले आपण पी आर म्हणजेच आर पी घेऊ. किती आहे? 4.8 सेंटीमीटर. एक लांब रे काढायचा, सरळ काढला. 4.8 डिस्टन्स घ्यायचं, 4 पूर्ण आणि समोर 8 मिलीमीटर. 4.8. बघा, याला आपण आर हे नाव देऊ आणि याला पी हे नाव देऊ. आणि हे डिस्टन्स किती घेतलं आपण? ते डिस्टन्स 4.8 सेंटीमीटर. आता काय करायचं रे? बघा, आपलं जे कोनमापक आहे त्या कोनमापकाच्या सहाय्यानं वरती आणि खाली तुम्ही किती अंश घेऊ शकता. 90 अंशाच्या आत समजा. तर आपल्याला जसं सोयीस्कर जाईल तसं. तर मी इथं बघा 40 अंश घेतो. इथं 40 आणि खाली तेवढेच 40च. 40 डिग्री. या एक्झाम्पलमध्ये तुम्ही 30ही घेऊ शकता, पण जरा तुम्हाला समजायला सोयीस्कर होईल, अडचण जाणार नाही म्हणून 40 घेतले मी. आता काय करायचं, त्याच्यामधून लांब रे काढायचा. तसाच खाली सुद्धा लांब रे काढायचा. झालं. आता बघसाल, आणि आपण हा रे समोर वाढवला, कारण आपल्याला माहिती आहे की येणारा त्रिकोण हा समोर येणार आहे. कारण पी क्यू आरच्या 3 बाजू दिलेल्या आहे, एल टी आरच्या 4 दिला. याचा अर्थ एल टी आर जो त्रिकोण आहे तो समोर जाणार आहे, म्हणून आपण रे वाढवलेला आहे. त्याच्यानंतर आता आरपासून क्यूचं अंतर किती दिलेलं आहे? 5.4, 4.5. मग तेवढं घेऊ. किंवा लक्ष द्या, आता पी क्यूचे किती भाग सांगितले? 3. आणि एल टीचे किती सांगितले? 4 भाग. मग काय करायचं? अंदाजे अंतर आपल्या चॉकमध्ये घ्यायचं, अंदाजे.
ते अंतर बदलता कामा नये. आता हा पॉईंट डॉट केला आपण केला. समजा आता मी एवढं डिस्टन्स घेतलं फॉर एक्झाम्पल. हे काही मापाचं नाही, काही नाही. मग आता सर्वात जास्त भाग किती आहे? 4. मग 4 भाग करतो मी याची. बघा, हा 1, 2, 3, आणि 4 झाले. 4 भाग, समान 4 भाग झाले. मग हा आर पॉईंट आहे म्हणून बघा, हा इथं पॉईंट करा, इथं पॉईंट करा, इथं पॉईंट करा, इथं पॉईंट करा. झालं. आर आहे म्हणून याला R1, याला R2, याला R3, याला R4. आता आपल्याला माहिती आहे पी क्यूचे भाग 3. पी आणि 3 जोडून घ्या, R3. जोडला. त्याच्यानंतर आर पासून पीचं अंतर किती आहे? 4.8. बरोबर आहे. तसंही घेऊ शकतो, किंवा आता याच्यावरून ही बाजू काढू. बघा आता कशी काढू. बघा, आता या R3वर आणि दुसरा आहे आपला R4. मग काय करू? R3वर बघा अंदाजे अंतर घेतलं आपण. अंदाजे काय केलं? असा आर्क मारला 3 वरून. आता कारण पी क्यूचे 3 भाग आहे, एल टीचे 4 आहेत, तेच चॉक उचलायचा, R4वर ठेवायचा, 4 भाग आहे म्हणून. झालं. मग इथून एक असा लांब आर्क मारला, झाले 2 आर्क. मग काय करायचं? जो आर्क मारला तिथं पॉईंट ठेवायचा आणि हे डिस्टन्स ॲडजस्ट करायचं. असं ॲडजस्ट करायचं. बघा, झालं बा. मग सेम उचलायचा आणि जिथं आर्क मारला तिथं ठेवायचा आणि ते डिस्टन्स ॲडजस्ट करायचं. झालं. मग आता ते जे दोन्ही आर्क, हा कुठं छेदत आहे? इथं छेदला. मग त्याच्यामधून काय करायचं? लाईन ड्रॉ करायची स्केलच्या सहाय्याने. हे केले लाईन ड्रॉ. तो जो पॉईंट मिळाला आपल्याला, हा कुठला मिळाला आपल्याला? एल. कुठला मिळाला? एल मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आर पासून पीचा आहे 4.8. ते तुम्ही स्केलने घेऊ शकता किंवा आर काही मारू शकता. 4.8, 4 पूर्ण आणि समोर किती? 8. बरोबर आहे. किंवा आर्क मारायचं आपलं एवढं. तसं जर नसेल तर काय करायचं? 4.8 आहे एवढं डिस्टन्स घ्यायचं, 4 पूर्ण 8 समोर. आर या बिंदूवर चॉक ठेवला. बघा, तिथंच येतं आहे आपलं 4.8. आणि हा कुठला बिंदू आहे आपला? सॉरी, 4.8 नाही आहे, 4.2 आहे. नाही, सॉरी, हां, क्यू आर पाहिजे आपले 5 पॉईंट. कारण आपला आर आहे, क्यू आर पाहिजे. क्यू आर 5.4. सॉरी, 5.4. 5.4 आर या बिंदूवर हे इथे येते. हा आपला क्यू पॉईंट आहे. इथं माप टाका 5.4 सेंटीमीटर. क्यू आणि पी जोडून घेऊ, कारण हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आपण हा त्रिकोण आपण काढला.
या त्रिकोणाला सिमिलर ट्रायंगल समरूप त्रिकोण आपल्याला तो काढायचा आहे. जसं आता ह्या बाजू काढल्या तसं काय करू, पी आणि एल हा पॉईंट करून घ्या, पी आणि एल. झालं. मग काय करायचं, मग यासारखं अंदाजे अंतर घ्यायचं. बघा, हा एक आर्क मारला, एल या बिंदूवर ठेवलं, दुसरा आर्क मारला. मग काय करायचं, तो पहिला जो आर्क मारला तो पॉईंट करा आणि क्यू पी हे ॲडजस्ट करा. असं ॲडजस्ट करायचा. म्हणजे बघा, हे असं त्याच्यामधून लाईन गेलेली दिसली पाहिजे. तोच उचलायचा, या आर्कवरती ठेवायचा, कुठं ॲडजस्ट होते त्याच्यामधून, आणि दोन्ही आर्क कुठं छेदते, इथं छेदते, त्याच्यामधून लाईन ड्रॉ करू आपण. बघा, त्याच्यामधून लाईन ड्रॉ केली आणि हा आपला कुठला पॉईंट आला, टी. अशा पद्धतीनं बघा, तुम्ही जर बघितलं पी क्यू आरला एल टी आर हा तुमचा सिमिलर आहे, समांतर आहे. आता याच पद्धतीनं आपण काय करू, 4th नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करू. आता बघा, 4th नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. काय सांगितलं, त्रिकोण AMTला समरूप त्रिकोण AHE, त्रिकोण AMTमध्ये AM बरोबर 6.3 सेंटीमीटर, कोण TAM बरोबर 50 अंश, AT बरोबर 5.6 सेंटीमीटर आणि AM भागेला AH बरोबर 7/5. तर त्रिकोण AHE काढा. तर हे बघा, ट्रायंगल AMT सिमिलर ट्रायंगल AHE. इन ट्रायंगल AMT AM इज 6.3 सेंटीमीटर, angle TAM is equal to 50 degree, AT is equal to 5.6 centimeter, AM upon AH is equal to 7/5. Construct triangle AHE. आता एवढं लक्षात ठेवा की AMT मोठा आहे, AHE लहान आहे, म्हणजे आधी AMT येणार, त्याच्या आत काढावं लागेल. जसं आता पहिल्या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपण काय केलं, PQRचे मापं दिलेले होते, त्याच्यावरून LTR काढला. आता फक्त एवढंच आहे की LTR मोठा त्रिकोण असल्याच्यानं बाहेर आला. आता ह्याच्यामध्ये काय झालं, AMTचे मापं दिले, AMTवरून AHE काढू आपण, परंतु AHE हा लहान असल्यामुळे कुठे येणार आहे, आतमध्ये. पहिले AHE, तर आपला AMTचे मापं दिलेले आहे, पहिले आपल्याला AM घ्यावं लागेल. AM किती आहे, 6.3 सेंटीमीटर. बघा, एकदम इझी आहे. सहा पॉईंट 6 पूर्ण आणि 3 मिलीमीटर. बघा, मुद्दामून वाढवलं नाही मी रे, कारण तो आतमध्ये येणार आहे, आपल्याला माहिती आहे. याला नाव AM 6.3 सेंटीमीटर. मग अंदाजे तुम्हाला सांगितलं काय करायचं, 40 अंश घ्या, 50 अंश घ्या, 30 अंश घ्या, किती घ्या, पण आपल्याला सोयीस्कर वाटेल तसं. मी 40 घेतो, 40 डिग्री. हे अँगलच दिलेला आहे ना इथं, जाऊ द्या. मग अँगल दिला तर सरळ 40 डिग्री घ्यायचं नाही, इथं अँगल 50 डिग्री दिला आपल्याला, मग अँगल इथे 50 घ्या, आणि तसंच खालीसुद्धा किती घ्या, 50च घ्या, म्हणजे 50 अंशच घ्या. इथं दिलेला आहे, दिलेला नसता तर मग आपण आपल्या मनानं घेतलं असतं. स्केलच्या सहाय्यानं काढून घ्या. अरे,
माप याचं दिलेलं आहे म्हणून टाकावं लागते. आधीच्या गणितात दिलेलं नव्हतं त्याच्यामुळे टाकलं नाही आपण. मग आता बघा, आता ए पासून ए एम झाला आपला, उरला कोणचा टी. ए पासून टी पर्यंतचं अंतर आपल्याला दिलेलं आहे, किती आहे 5.6. तेवढं चॉकमध्ये अंतर घ्या स्केलवरून 5.6. 5 पूर्ण आणि जे समोर 6 मिलीमीटर झालं. या पॉईंटवर चॉक ठेवा. आर्क मारला. हा कुठला पॉईंट भेटला आपल्याला, ए एम टी. ए टी किती आहे 5.6 सेंटीमीटर झालं. मग आता हे जोडून घेऊ, कारण आपल्याला माहीत आहे येणारा त्रिकोण हा आतमध्ये आहे. येणारा त्रिकोण कुठं आहे, आतमध्ये आहे. झालं एवढं. मग आता सर्वात जास्त भाग किती आहे, 7. किती भाग आहे, 7. मग जेवढे जास्त आहे तेवढे करायचे. 7 भाग आहे. बघा आता मी 7 भाग करतो. या बिंदूवर ठेवला. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 भाग झाले. ए पॉईंट आहे म्हणून A1 A2 A3 A4 A5 A6 A7. आपल्याला याच्यापैकी कोणचा भाग, 5वा आणि 7वा. 7व्याला पॉईंट करा, 5व्याला पॉईंट करा. झालं. आता मोठा त्रिकोण माहिती आहे आपल्याला. आता मग अशी लहान होता आतला, तो बाहेर गेला. आता बाहेरून आत काढायचं. मग आता यम आणि 7वा भाग जोडून घ्या. घेतला जोडून. मग सेम प्रोसेस मगासारखीच करू. आता बघा A7वर ठेवला, अंदाजे चॉकमध्ये अंतर घेतलं, अंदाजे. आता मी जास्त याच्यासाठी मुद्दाम घेत आहे. बघा घेतलं. मग काय करतो, तसंच आता 5वर, कारण दुसरा 5 बिंदू दिला, तसंच एक आर्क मारायचा. A5वर ठेवायचं, मारायचा. आर्क मारला. हा जो आर्क मारला या आर्कला पॉईंट करून घ्या. केला. या आर्कला पॉईंट करून घेतल्यानंतर काय करायचं, हा आर्क ॲडजस्ट करायचा. बघा अशा पद्धतीने हा ॲडजस्ट झाला. तोच उचलायचा. या आर्कवरती आपण जो पॉईंट केला, झालं. मग काय झालं, आता याच्यावरून आपल्याला आतली बाजू मिळाली. आपला पॉईंट काय, 5वा एच या त्रिकोणाचा. मग A5 आणि हा छेदलेला आर्क, याच्यामधून काय करा, लाईन ड्रॉ करा. केली. याला कुठलं नाव दिसाल, हा जो पॉईंट आला तो, त्याला एच हे नाव देऊ आपण. कुठलं देऊ, एच. तसं मग आता या बाजूवरून ही आतली बाजू काढू. या सेम हीच प्रोसेस. यम आणि एच डॉट करून घ्या. काय करायचं, डिस्टन्स घ्यायचं, एक आर्क मारायचा. असा मारला, त्याच्यानंतर तोच उचलायचं अंतर तेवढंच एचवरून घेतला. मग काय करायचं, हे दोन्ही आर्क मारले, इथं पॉईंट करून घेतले, केलं पॉईंट. मग हे काय केलं, आता आपण ॲडजस्ट केलं. ॲडजस्ट केलं. बघा इथं छेदलं. मग आता तसाच या आर्कवरती इथं छेदला आर्क. मग हा जो आर्क छेदला, याच्यामधून लाईन ड्रॉ करा.
बघा आता हा काय झाला एच आणि हा पॉईंट कुठला असणार आपला ई. हा पॉईंट कुठला असणार ई. बघा AMTला याची कसं सिमिलर वाटते, एकरूप वाटते. अशा पद्धतीनं एकदम इझी आहे. शांततेत सोडवा आणि काही अडचण आली तर कमेंट करा. लागलं तर मी परत एकदा तुम्हाला समजावून सांगेल. अशा पद्धतीनं आपली एक्सरसाइज इथं कंप्लीट झाली.